श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. 2025मध्ये चातुर्मास कधी सुरू होणार आहे, त्याचबरोबर या 4 महिन्यात काय करावं आणि काय करू नये याची संपूर्ण माहिती या व्हिडिओत मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. ती जाणून घेण्याआधी तुम्ही माझ्या स्वामी कृपा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आषाढ महिन्याच्या एकादशीपासून चातुर्मास सुरू होणार आहे आणि या दिवसांमध्ये भगवान विष्णू हे योग निद्रामध्ये राहतील. तर चातुर्मासाचे विशेष महत्त्व आहे. या 4 महिन्यात पूजा आणि प्रार्थना केल्याने पुण्य प्राप्त होतं. पण या 4 महिन्यात काय करावं आणि काय करू नाही याचीच माहिती या व्हिडिओत मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथीला चातुर्मास सुरू होतो. तर यंदा आषाढ महिन्याची एकादशी ही 6 जुलै या दिवशी आहे. या एकादशीला देवशयनी एकादशी म्हणतात. या दिवसापासून भगवान विष्णू हे 4 महिन्यांसाठी योग निद्रासाठी क्षीरसागरात जातात हे आपल्या सर्वांनाच माहीत आहे. आणि या दिवसापासून चातुर्मास हा सुरू होतो. चातुर्मासात पूजेचे विशेष महत्त्व मानले जाते. या 4 महिन्यात पूजा, त्याचबरोबर जप, पठण आणि तपस्या केल्याने शाश्वत पुण्य प्राप्त होतं. चातुर्मास कधी संपेल तर आणि या 4 महिन्यात काय करावं काय करू नये ते देखील आपण या व्हिडिओत जाणून घेणार आहोत. पूजा, प्रार्थना, तर बघा दान, यज्ञ, तर्पण, पूजा मनोभावे या महिन्यात करावी. तसेच या महिन्यात तुम्ही ब्रह्मचर्य पाळलं पाहिजे. शुभ कार्यावर बघा खर्च करावे. सूर्योदयापूर्वी उठून स्नान करावं आणि प्रथम सूर्यदेवाची प्रार्थना करावी. त्यानंतर भगवान विष्णूंचे मंत्र जप करावे आणि माता लक्ष्मीची पूजा करावी. चातुर्मासात फक्त सात्विक अन्नच खावं आणि गरजूंना बघा यथाशक्ती दान करावं. कपडे, अन्नदान, तुम्ही अगदी कुठल्याही गोष्टीचं यथाशक्ती दान करू शकता. त्याचबरोबर या चातुर्मासात कुठल्या गोष्टी टाळाव्यात तर बघा सर्वात प्रथम म्हणजे लग्न, गृहप्रवेश, मुंडन इत्यादी शुभ कामं जी आहेत ती या चातुर्मासात केली जात नाही. या काळात निळे आणि काळ्या रंगाचे कपडे देखील घालू नयेत. या काळात शक्य असल्यास लाल, हिरवे, पिवळे, केशरी रंगाचे कपडे वापरावेत. चातुर्मासात मोठ्यांचा अपमान होईल असे शब्द देखील वापरू नये. तसेच चातुर्मासात अंथरुणावर झोपू नये आणि रागावू नये, अहंकार करू नये. चातुर्मासादरम्यान जेव्हा भगवान विष्णू हे निद्रेत असतात त्यावेळी भगवान शिवांचा अवतार रुद्र हा पृथ्वीचे संचालन करत असतो. या 4 महिन्यासाठी भगवान विष्णू ही पृथ्वी सांभाळायला रुद्रदेवाला देतात, म्हणजेच भगवान शंकरांना देतात. चातुर्मास 6 जुलैपासून सुरू होईल आणि 1 नोव्हेंबर रोजी बघा उठणी एकादशी जी आहे ती आहे आणि त्या दिवशी चातुर्मासाला संपणार आहे. झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते. दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.